नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम मराठी अड्डा कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आहोत कोपरगावमध्ये. तर बघूया कोपरगाव भागात हवा कुणाची. काका कोयटे म्हणून जे उमेदवार उभे राहिलेले त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मॅडम तसं मी काका कोयट्यांना नाही का एकदम जवळून ओळखतो, कारण की नाही का ती व्यक्ती महत्त्व असं आहे का त्यांनी आत्तापर्यंत तुम्ही जर कोपरगावमध्ये पाहिलं ना, रस्त्याच्या हायवेला जे बॅरिगेट आहे, त्याच्यानंतर नाही का बसस्टँडमध्ये जी बरीचशी प्रगती आहे ती कोणतीही सत्ता नसताना किंवा कोणत्याही सत्तेची लालसा नसताना त्यांनी ते कामं केलेलं आहे. आणि तुम्हाला तिथं नावं वगैरे दिसेल असेल समतापत संस्थेच्या नावाखाली त्यांनी नाही का कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसताना सुद्धा देखील त्यांनी कामं केलेलं आहे. आणि ते तसं सत्ता जर म्हटले गेले तर त्यांची नाही का ते महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे एवढी मोठी पदं आहे ना का त्यांना नाही का नगराध्यक्ष पदाची नाही का गरज पण नाही आहे. म्हणजे त्यांना काही पद नसतानाही कोपरगावचं तरी ते प्रगती करता येते. मग विचार करा, जी व्यक्ती कोणते लालच नसताना ही प्रगती करते आहे, तर एक वेळेस आपण त्यांना सत्ता देऊन टाकली तर ते काय प्रगती करणार. नक्की उच्च विचाराचे व्यक्तिमत्व आहे. आणि मी म्हणजे त्यांच्या संस्थेत मी काम पण करतो. त्यांनी जवळपास आम्ही नाही का आमच्याकडे त्यांनी नाही का कोरोना काळात आहे ना पॅन्डेमिक पिरियडमध्ये फक्त राहता तालुका म्हणजे त्यांना नाही का राहता तालुक्याशी कोणताही संबंध नव्हता. जवळपास 2000 घरांना नाही का किराण्यांच्या बॅगा पाठवले, ते पण कोणत्याही प्रकारची लालसा नसताना. काय वाटतं मग ह्यावर्षी निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार? नक्कीच काकासाहेब कोयटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्कीच पुढाकार चांगला आहे. आणि आम्ही बघतो पण आहे का नाही का सगळे त्यांना मनापासून सपोर्ट करत आहे. आणि लोकांची पण इच्छा आहे का यंदा नाही का काकासाहेब कोयटेच्या. कोपरगाव कोपरगावमध्ये भरपूर हो काय परिस्थिती? विकासाबद्दल चांगली परिस्थिती कोपरगावच्या आमदार साहेबांनी चांगली परिस्थिती केलेली आहे. आमदार काळेसाहेब आल्यापासून काय बदल झाले? सगळेच बदल झाले. पाण्याची व्यवस्था चांगली झाली, रस्ते चांगले झाले, सगळी व्यवस्था चांगली झाली. पाणी प्रश्नाची खूप बिकट समस्या होती, परंतु हा 5 नंबरचा तलाव झाल्यापासून आमदार साहेबांनी 5 नंबरचा तलाव केल्यापासून पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे. आधी किती दिवसाआड पाणी यायचं? आधी यायचं 8 दिवसाला 4 दिवसाला पाणी यायचं, आता 2 दिवसाला दररोज येतं पाणी. चांगली परिस्थिती पाण्याची आता. त्याचबरोबर आता त्यांच्याच उमेदवारीखाली काका कोयटे उभे राहिलेले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? काका कोयटेचं एकच नंबर माणूस, काही विषयच नाही, एकदम सज्जन माणूस. कशावरून तुम्हाला असं वाटतं की त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून बरेच चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे. गोरगरिबांना कर्ज वगैरे देऊन गोरगरिबांचे कुटुंब त्यांनी सुजलाम सुफलाम केलेले आहे. ते आधी नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर कार्यकाल केला, त्याच्यात त्यांनी त्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यांनी पूर्ण पतसंस्थेचा विकास केला. पूर्ण महाराष्ट्रभर पतसंस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्या आज महाराष्ट्राचे पतसंस्थेचे चेअरमन आहे महाराष्ट्रासह. काय वाटतं तुम्हाला की जर समजा काका कोयटे जर निवडून येतात तर ते आमदार साहेबांच्या हाताला काम करून गावाचा विकास करू शकतात? हो, 100% काका निवडून येणारच ना, आले तर 100% अजून कोपरावची भरभराटी होईल. काय वाटतं यावेळेस निवडणुकीत कोण बाजी मारेल? आमदार साहेबच, काका कोयटेच. धोंडीराम शिरसाट. किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करता? मी वयाच्या 14 वर्षापासून करतो. आज माझं वय 58 आहे. 58 वर्षापासून म्हणजे कोपरगावचा काय विकास झाला असं वाटतं तुम्हाला? कोपरगावचा विकास आशुतोष दादा काळे आमदार झाल्यानंतर झाला. जे काम म्हणजे आमची 15 दिवसाआड पाणी होतं, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम व्हायचा. ज्यावेळेस आशुतोष दादा आला त्यांनी 5 नंबरचं तळ केलं आणि कोपरगावकरांना 3 दिवसाआड पाणी दिलं. त्याच्यामुळे धंद्यात आम्हाला इतकी वाढ झाली का आता काम करायला वेळ नाही. ही सगळी आशुतोष दादांचीच कृपा आहे का 3 दिवसाआड पाणी दिलं त्यांनी. 15 दिवस पाणी यायचं तर 3 दिवसाआड पाणी आता यायला लागलं. आणि पुढची योजना त्यांची अशी आहे का रोज पाणी कोपरगावकरांना ते देणार. काका कोयटे उभे राहिलेले त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? काका कोयटे म्हणजे एक व्यापारी माणूस आहे. व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष पण आहे. त्यांनी गेल्या म्हणजे आता त्यांचं वय जितकं आहे मला जेवढ्यापासून कळतं, काका कोयटे कोपरगावच्या भल्यासाठी मागं पण नगराध्यक्ष होते ते. आणि एकदम योग्य उमेदवार दादांनी दिलेला आहे काका कोयटे हे. आणि 100% ते 10 ते 12 हजारांनी काका कोयटे निवडून येणार आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की ते आधी पण नगराध्यक्ष होते, हां, त्या अनुभवाचा फायदा जनतेला होईल असं तुम्हाला वाटतं का? परत हो, होईल ना. त्यांनी कामं पण चांगलेच केलेले आहे. त्यावेळेस त्यांचं कोले साहेबाच्या नेतृत्वाखालीच होते ते, पण आता ते काळे पार्टीकडे आलेले. आणि त्या स्थानिक आमदार असल्यामुळं संघ दोघं नगराध्यक्ष ते असल्यामुळे कोपरगावचा विकास होणारच ना.
असं आहे ना, हां तसं पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात हे दोघं जण म्हणून काय बदल घडून आणू शकतात? शिक्षणात क्षेत्रात आता कोयटेंनी त्यांची समता स्कूल चालू केलेली आहे. आणखी वेगवेगळे ते महिलांचे उपक्रम करतात ते, त्याच्यात मग ते आणखी उच्चांकी गाठतील बा असं मला वाटतं. ते काय आणखीन काय बदल झाला पाहिजे कोपरगावचा? कोपरगावचा बदल म्हणजे आता कसं आहे का, जे ठेकेदार आहे मागच्या वेळेस जे होते त्यांनी आत्ता केलेले रस्ते तर इतके खराब आहे का ते 6 महिन्यात रस्ते गेलेले. आता जे कोयटे येतील, मला पण त्यांना एकच सांगणं आहे का तुम्ही कोपरगावातल्या ठेकेदारांना कामच देऊ नका. द्यायचं ना, नाशिक पुणेमध्ये कशी रस्ते राहतात अशा ठेकेदारांना द्या. काय, कारण की आमचाच जनतेचा पैसा राहतो आणि त्याच्यातूनच ते रोड होतात आणि दरवर्षाला 6 महिन्यात रोड खराब होऊन जातात, खड्डे पडतात. का उपयोग त्या गोष्टीचा? बरोबर आहे की नाही? जे स्थानिक आमदार आहेत त्यांचे जनतेशी जनसंपर्क कसा आहे? खूप चांगला आहे. खूप प्रत्येक समाजाला त्यांनी धरून चालवलेलं आहे. 18 पगड जातीचे समाज जो आहे म्हणजे परीट, धावी, सगळ्या समाजाला त्यांनी धरून प्रत्येकाला निधी दिलेला आहे मंदिरासाठी. आता आमचा धोबी समाज आहे, त्यांनी आमच्या गाडगे महाराजाच्या आश्रमासाठी जवळ 16 लाखाची मदत केली आणि आणखीन पुढं काम चालू आहे त्याची सुद्धा मंजुरी त्यांनी टाकलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला धरून प्रत्येकाच्या घरी जाणार. आता छोटंचं छोटं कोणी वारलं त्यांच्या दारावर सुद्धा जाणार. काय, त्याच्यामुळं दादा म्हणजे खूप 10 वर्षात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. काय वाटतं ह्यावर्षी निवडणुकीत कोण बाजी मारेल? नक्कीच कडाळ्याचे दादांचंच पॅनल येणार आणि नगराध्यक्ष त्यांचाच होणार 100%.